काल काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन केलं. एवढं आम्ही दमलेलो होतो, नंतर व्हिडिओच नाही केला. आणि हा रूम पण तुम्हाला नाही दाखवला. हा आमचा काशीमधला रूम होता हॉटेलचा. हा असा मामी काहीतरी शोधतात आहे. हे दोघींचे 2 बेड आता अस्ताव्यस्त केले. इकडं वॉशरूम, कारण आता आम्ही इथून चाललोय काळभैरव यांच्या दर्शनाला. आणि हा माझा 6 तारखेचा काळभैरवांचा आमच्या दोघींचा लुक. मामीने ही साडी नेसली आणि मी हा ड्रेस घातलाय. हां, मामीची साडी टिपके या मामी फोटो काढूया आपण. शनिवार निघालो. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, आज बुधवार. 5 दिवस झालं. आम्ही 5 वाजता उठतोय, पळतोय, दर्शन करतोय, शॉपिंग करतोय, फोटो काढतोय, फिरतोय आणि 12 वाजता येतोय हॉटेलवरती, आहे की नाही. असंच चाललंय. त्यामुळे जर आज आळस आलाय, झोप आले, तरी सगळेजण 6चं टायमिंग होतं, 6:30 वाजून गेले तरी कोण बाहेर नाही निघालं. आज काळभैरवांचं दर्शन. लय पांढरे दिसते का मी पांढरेच आहे आणि काळी पण आहे. अजून एक मज्जेची गोष्ट, चांगले ड्रेस आणून चांगल्या साड्या आणून काय फायदा नाही थंडीमध्ये आला तर, कारण का सगळ्या कपड्यावर स्वेटर घालायला लागते. मग आम्ही तर जाताना स्वेटर घालते, 5 वाजता ते रात्री 12 वाजता स्वेटर काढते. स्वेटर घालायचं. मी काय करते, फोटो काढायपुरते स्वेटर काढायचं, पटकन फोटो काढायचा आणि निघायचं. असं चाललंय. अजून पण एवढा भारी ड्रेस घातला आणि स्वेटर घातले. या मामी चालेल. काय नाही राहिलं, परत 12 वाजता येणार आहे ना. ही आहे लॉबी इकडची. आता जाता जाताच तुम्हाला हॉटेल लागतो. दरवाजा तरी वडा गेले सगळे, आम्ही दोघेच राहिले. आळशी झाले. चालतो एवढं, मोबाईलवर बघितलं 1000 पावलं आमचं होते. हो, काशीमधला हा माझा 2रा दिवस आहे आणि माझ्याकडे एवढे व्हिडिओ टाकलेत, पण थकल्यामुळे मी पोस्ट केलेले नाही आहे. आम्ही पहाटेचं 5-6 वाजता उठतो आणि संध्याकाळी 12 वाजता हॉटेलवरती येतोय, त्यामुळे एवढं दमलेलं असायचं. आज आमचा काशीमधला 2रा दिवस आहे आणि आम्ही आज काशीचे काळभैरव म्हणजे काशीचे कोतवाल यांचं दर्शन करायला चाललेलं आहे. अशी मान्यता आहे की तुम्ही पूर्ण काशी बनारस पालथा घाला, पण जोपर्यंत काशीचे कोतवाल काळभैरव यांचं दर्शन होत नाही तोपर्यंत तुमची यात्रा परिपूर्ण होत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा आम्ही नाश्ता केला, इडली डोसा वगैरे काय काय होतं. आणि आयुष्यात पहिल्यांदा कुल्हडवरची चाय म्हणजे मातीच्या भांड्यात मी चहा पिलेली होती. गरमागरम वाफळलेली चाय आणि मातीचा येणारा सुगंध, वा क्या बात आहे. लय भारी चाय जायला लागली माहिती आहे का. जी होरपळलेली पण माहीत नाही पडली. जिथं आमचं हॉटेल होतं ना, अगदी 10 ते 15 मिनटं चालूनच आम्हाला ते हॉटेल होतं. सकाळीच पोचल्यामुळे आम्हाला गर्दी कमी भेटली. 7 वाजता आम्ही काहीतरी तिथे काळभैरवाच्या मंदिरात पोचलो. आणि माहीतच आहे, मोठ्या मोठ्या मंदिरांमध्ये मोबाईल अलाउड नाही आहेत, पण खूप सुंदर असं दर्शन झालं काळभैरवांचं. बोलतात ना, जो पाठीराख आहे, काळभैरव हा पाठीराख आहे. त्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये एकतरी काळभैरव मंदिर असतं आणि तिथं हे काशीचे कोतवाल हे काळभैरवाचं दर्शन आमचं छानपैकी झालं. त्याच्यानंतर आजूबाजूची असणारी मंदिर, दुर्गा मंदिर, परत खाटू श्याम वगैरे, म्हणजे पूर्ण काशीचं आम्ही काल काशीचं विश्वनाथ मंदिर हे दर्शन घेतलं. त्याच्या आजूबाजूच्या गल्ल्या फिरलो. आता अर्धा काशी जो राहिलेला होता त्याचं आमचं दर्शन चाललेलं होतं. इतके सुंदर आणि एवढे भव्य तिथं मंदिर आहेत ना. ह्याच एका मंदिरामध्ये मोबाईल अलाउड असल्यामुळे पूर्ण तुम्हाला मी आरामात मंदिर दाखवते. संकटमोचन हनुमान मंदिर. आज आमचं दर्शन कमी आणि प्रवास जास्त होणार होता. सगळं दर्शन झाल्यानंतर काशीचं संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिरामध्ये आम्ही दर्शनाला गेलो. तिथे सुद्धा आमचं काही मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्हाला छोटंसं बाहेरनं बघा मंदिर तेवढं दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही इथून चाललेलो होतो, म्हणजे काशीमधून आम्ही गयाला चाललेलो होतो. पूर्ण दिवस आमचा प्रवास होता. अर्धा प्रवास हा आमचा जीपगाडीतनं झाला आणि अर्धा प्रवास हा म्हणजे काहीतरी 5-6 तासाचा प्रवास हा आमचा ना बसमधनं चालला. आता बसमध्ये चाललोय म्हणल्यावर ना आमची 40-41 जणांची गँग होती. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव करत आमचा प्रवास चालू झाला. आणि आज आमच्या ग्रुपमधल्या एक विद्या मामींचा वाढदिवस होता. अरे पप्पी शप्पी हॅपी बर्थडे. टाकणार आहे
आम्ही ज्या टूरमधनं चाललेलो होतो सह्याद्री संस्कृती टूर्स, त्याच्यामध्ये शैलेश दादा जे होते ते प्रत्येकाचे म्हणजे ज्यांचे वाढदिवस पडतात सगळ्यांचे वाढदिवस साजरे करत होते. आता 6 तासाचा प्रवास म्हणजे गाण्यांच्या भेंड्या, डान्स वगैरे सगळंच चाललेलं होतं. वाढदिवस असल्यामुळे खास, आणि ते आहेत त्यांचे मिस्टर, हे दोघे हे त्यांच्या वाईफसाठी एवढे छान डान्स करत होते ना. दादा मामाला बघा ना. राजेश खन्ना. ह्या दोघांची जोडी बघून एवढी भारी वाटत होते ना. आमच्या ग्रुपमधली सगळ्यांची जोडी एकदम धमाल कम्माल होती. म्हणजे वयानुसार प्रेम कमी नाही झालं पाहिजे, वयानुसार प्रेम वाढलं पाहिजे, आणि ते ना दाखवलं सुद्धा पाहिजे नवरा बायकोनी की एकमेकावर किती प्रेम आहे. एवढा छान त्यांनी बायकोसाठी डान्स केला ना. आम्ही पहाटेचं म्हणजे 6 वाजता निघालो, 7 वाजता काळभैरवाचं दर्शन झालं, 10-11 वाजेपर्यंत सर्व काशीमधली मंदिरं झाली, आणि आम्ही जो निघालो 11 वाजता ते संध्याकाळी 6 वाजता आम्ही बिहारमध्ये, आम्ही बिहारमध्ये गया या गावात पोहोचलेलो होतो. दुपारी पण आम्ही जेवण खाणं केलं, झोपा वगैरे काढल्या, डान्स वगैरे केलं, सगळं काही केलं. आता संध्याकाळी जेवणाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो, ज्या हॉटेलमध्ये होतं तिथं जेवण होतं, आणि तिथंच आमचा बड्डे सेलिब्रेशन होणार होता ह्या मामींचा. आणि जेवण एवढं सुंदर होतं ना, एकदम मला पालक आणि मक्याची भाजी जाम आवडली, आणि इथं ह्यांची मस्ती चालू झालेली. त्या मामींचा बड्डे होता त्यामुळे बाकीच्या मावशी, कोण गाजर गिफ्ट करत होतं, कोण मिरची गिफ्ट करत होतं. काय बया काय चाललेलं. हे गाजर गिफ्ट मध्ये लिंबू, लता मावशीने लिंबू, मामीने मिरची. झाला बर्थडे, बेस्ट बर्थडे, सगळ्यात भारी बर्थडे. गाजर, मिरची, मुळा, काकडी. मामी मिरची दाखवा. सॅलड चालायचं चाललंय बर्थडे. चक्राची खून, उत्तमरावांचं नाव घेते, नांगरे पाटील घराण्याची सून. भाजीच भाजी घ्या. हम तुम युग युग से ये गीत मिलन का गाते रहेंगे हम तुम. वाढदिवस खास होता त्यामुळे आम्ही त्यांना नाव घ्यायला लावलं, पण मामाने नाव घ्यायचं सोडून त्यांच्या बायकोसाठी मस्तपैकी छान गाणं गायलं. आम्हाला वाटलं अजून एक कडवं बोलतील, पण एकच कडवं बोलून ते बास बोलले. एवढा सुंदर वाढदिवस साजरा झाला ना. मी काय म्हणते, म्हातारपणाची काय वाट बघायची आहे. अहो, एक वर्षातनं स्वतःसाठी 4-5 दिवस काढा ना, आयुष्य जगून घ्या, फिरून घ्या, शिका जरा ह्यांच्याकडं, बघा जरा. आजच्या दिवसासाठी एवढंच.